बैलाच्या जागी पत्नीला जुंपलं आणि लातूरमधल्या एक हृदयद्रावक घटनेची मुख्यमंत्र्यांकडून दखल घेण्यात आली। जिल्हाधिकाऱ्यांनी तातडीनं लक्ष घालण्याचे आदेश मुख्यमंत्र्यांनी दिलेले आहेत। तसंच जिल्हाधिकाऱ्यांनी स्थानिक गोशाळेतून शेतकऱ्याला बैल सुद्धा उपलब्ध करून दिला। थेट मुख्यमंत्र्यांनी या बातमीची दखल घेतलेली आहे। शेतकऱ्यानं यानंतर समाधान सुद्धा व्यक्त केलं आहे। त्यामुळे गेल्या 2 दिवसापूर्वी या शेतकऱ्याचा एक व्हिडिओ व्हायरल झालेला होता। या व्हिडिओमध्ये बैल उपलब्ध नसल्याने चक्क नांगराला पत्नीला जुंपल्याचं या व्हिडिओमधून पाहायला मिळालेलं होतं। हा व्हिडिओ सोशल मीडियावरती इतका व्हायरल झाला की आणि त्यानंतर माध्यमांमध्ये सुद्धा याच्या बातम्या आलेल्या होत्या। त्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी या बातमीची दखल घेतली आणि तातडीनं जिल्हाधिकाऱ्यांना यामध्ये लक्ष घालण्याचे आदेश दिले। त्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांनी लक्ष घालून तातडीनं गोशाळेतून 2 बैलांची व्यवस्था करून या शेतकऱ्याला ते 2 बैल दिलेली आहेत। त्यानंतर या शेतकरी दाम्पत्यानं मुख्यमंत्र्यांच्या या कृतीबद्दल आणि जिल्हाधिकाऱ्यांच्या या प्रतिसादाबद्दल आभार व्यक्त केलेले आहेत। आणि या सगळ्या संदर्भामध्ये अधिक माहिती जाणून घेऊयात। माझे सहकारी अजय घोडके सध्या आपल्या सोबत आहेत। अजय, मुख्यमंत्र्यांनी या संदर्भातली दखल घेतलेली आहे, काय माहिती आहे? सिद्धेश, आपण जर बघितलं तर लातूर मधल्या देवणी तालुक्यातील हा शेतकरी आहे। त्या ठिकाणी त्याचे जे 2 बैल होते त्यापैकी एक बैल दगावल्यामुळे त्या ठिकाणी त्याच्यावरती आता जे जून महिना आहे, जून महिन्यामध्ये त्या ठिकाणी शेतीमध्ये मशागतीची मोठ्या प्रमाणात कामं सुरू आहेत आणि अशामध्ये मशागत करण्यासाठी एक बैल नसल्याने या शेतकऱ्यानं त्या ठिकाणी स्वतःच्या पत्नीला त्या नांगराला झुकल्याचा एक धक्कादायक व्हिडिओ ते समाज माध्यमांमध्ये व्हायरल झाला होता आणि त्याच्यानंतर त्याची दखल आता मुख्यमंत्र्यांनी घेतलेली आहे आणि त्याला आता या शेतकऱ्याला त्या ठिकाणी बैल दिले जाणार आहे। त्याच्यामुळं एकंदरीत आपण जर पाहिलं तर लातूर असेल किंवा लातूरच्या आजूबाजूच्या परिसरात असेल, अद्यापही शेतकऱ्यांची परिस्थिती अत्यंत बिकट आहे आणि अशा पद्धतीने शेतकऱ्यांना जर सामोरं जावं लागत असेल तर अनेक त्या ठिकाणी शासकीय पातळीवरती अशा पद्धतीनं शेतकऱ्यांसाठी काही ठोस भूमिका शासन घेते का अशा पद्धतीची चर्चा होते। परंतु एकंदरीत ही जी शेतकऱ्याची परिस्थिती आहे ती मात्र विदारक परिस्थिती त्या ठिकाणी पाहायला मिळते। सिद्धेश, नक्कीच धन्यवाद अजय, तुम्ही दिलेल्या सविस्तर माहितीबद्दल।